पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा. पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला मजबूत करावं, संजय राऊत यांचा सल्ला. छत्री घ्यायची की रेनकोट ठरलं नाही, पहिल्यांदा पाऊस तर पडू द्या. काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट विलिनीकरणावर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. काँग्रेस बुडतं जहाज, त्यात कुणी पाय ठेवणार नाही. पवार गट आणि काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. पश्चाताप झालाय त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे, पण आम्हाला पश्चाताप झालेला नाही, भरत गोगावले यांचा संजय राऊत यांना टोला. अमरावतीत काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख आजारपणाच्या नावाखाली मॅनेज झाल्याचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला टोला. अमरावतीचे उमेदवार रुग्णालयात असल्याचं कळलं, मतदारांऐवजी काँग्रेस नेत्यांशी संपर्क करा, फडणवीसांचं वक्तव्य. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं, तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवर सुद्धा गुन्हा दाखल. डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीत वाढ. मृतदेहाचा अवमान केल्याचा आरोप. सेजलची बदली करण्याची किशोरी पेडणेकर यांची मागणी. मृतदेहांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणं डॉक्टर सेजल पवारला भोवणार. केईएम रुग्णालयाकडून चौकशी. 2 सदस्यीय समिती गठीत. अहवालाच्या आधारे केईएम रुग्णालय कारवाई करणार. नेस्को ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना जामीन. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. जळगाव विधान परिषदेचा तिढा कायम. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी. कितीही अडथळे आणले तरी थांबणार नाही, असा इशारा. भिवंडीतली नालेसफाई कागदावरच. महापौर नारायण चौधरींकडून नालेसफाईची पाहणी. कामानुसारच ठेकेदारांना पैसे देणार, महापौरांचा ठेकेदारांना इशारा. मुसलमान तरुणाचा हिंदू तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न. पोलिसांनी आरोपीला केली अटक. डहाणूतील घटनेच्या निषेधात कासा, चारोटी, वरोती गावात बंद. पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. अल निनोचा प्रभाव पाहून टास्क फोर्स तयार. उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे? 70 दिवस उलटून सुद्धा पोलिसांना कल्पना खरात सापडेना. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती. शिर्डीतील प्रसादाच्या दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब. सर्व प्रसादाच्या पॅकेटवर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर एफडीएनं घेतली होती दखल. नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानच्या जामीन अर्जावर पुढची सुनावणी 19 जूनला. इतर 2 आरोपींच्या जामीन अर्जावर सुद्धा 19 जूनला सुनावणी. अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी दिलं दान. 6.5 फुटांचा डेरा आणि 13 फूट उंचीचा कळस. नाफेडला कांदा देण्यास शेतकऱ्यांचा नकार. नाफेडमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर. मात्र कांद्याचा बाजारभाव 2000 रुपयांच्या घरात. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा पुन्हा वाढणार. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मान्सूनची वाटचाल अतिशय संथ गतीने सुरू. परीक्षा केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा पुरवा. आगामी नीट परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण नियम. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाची 2 मुलांसह पत्नीला संपवून आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची धिंड काढली. पोलिसांनी हाफ पॅन्ट आणि टी शर्टवर काढली धिंड. नेपाळ सीमेवरून केली होती अटक.